माते तुझे ध्यान आम्हा सुराभू, तुझे नाम अमुते मुखासे येवो, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. अतिशय भावपूर्ण असा संन्यास दीक्षेचा परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामी यांचा सोहळा संपन्न झाला. मुले मोठी होत होती. प्रपंचात हरी महाराज फार गुंतलेले नसले तरी तो यथासांग चालतोय की नाही याकडे मात्र त्यांचे लक्ष होतेच. हरी महाराजांच्या परमार्थासोबत सौ रमाबाई यांचीही व्रतवैकल्ये अगदी निर्धाराने चालू होती. दररोज तुळशीला 1000 प्रदक्षिणा आणि नाममंत्राचा जप असा नियम कधीही चुकत नव्हता. पूर्वी तान्ह्या बाळाला बाजूला ठेवून देखील त्या प्रदक्षिणा घालत असत आणि कधी पाऊस पाणी आहे म्हणून मुलांचं नाहूमाखू घालणंही चुकवत नव्हत्या. हे सगळे चालू असताना श्री रेणुका मातेची सेवा होतीच. आता श्री रेणुका मातेची स्थापना मूळ अंबाबाई प्रगट झाली त्या स्थानी झालेली होती. त्या जागी एक लहानसे घुमटाकार कळस असलेले मंदिर उभे राहिले होते. हरी महाराज आणि सौ रमाबाई यांची परमार्थातील प्रगती पाहून कृष्णानंद स्वामी चिंतन करत बसले होते. ते स्वतःशीच व्यक्त होत होते. हरी आणि रमा यांनी केवळ मुलाबाळांचा संसार करावा हे तर नक्कीच सद्गुरूंना अपेक्षित नाही. आता सद्गुरूंनी पुढील अनुष्ठान देण्याची वाट पाहावी की आपण काही सुचवावे, सद्गुरूंसमोर आपण काही विचार ठेवावे असे स्फुरत आहे. म्हणजे ही नक्की स्फूर्तिदायिनी आई जगदंबेचीच इच्छा असणार. बघूयात शास्त्र काय सुचवतंय ते. असे म्हणत स्वामींनी प्रत्यक्ष ग्रंथ अवतीभोवती घेऊन त्यांच्या कुटीमध्ये जरा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यासातून काहीतरी संशोधन हाती लागेल असा त्यांचा प्रयत्न होता. 2-3 दिवस अनेक संदर्भ धुंडाळले. त्यातून काहीतरी सुनिश्चित असे हाती आले आणि त्यांच्या मुखावरील भावच बदलले. एकदम प्रसन्नता आली. स्वामींनी रात्री हरी महाराज आणि रमाबाई यांना समोर बसवले. मुले निद्राधीन झाली होती. स्वामींच्या कुटीत केवळ तिघेच होते. स्वामींनी अत्यंत प्रसन्नतेने विषय समोर ठेवला. ते म्हणाले, हरी, आता तुम्ही कोणते साधन करायचे यावर सद्गुरूंचे काही मार्गदर्शन आले आहे का? हरी महाराज म्हणाले, नाही दादा. लगोलग स्वामींनी बोलायला आरंभ केला. बाई, काय बोलणार आहे ते सगळं आमच्या पदरचं नाही. सद्गुरूंनी आम्हाला विचाराची आणि बोलण्याची चेतना दिली आहे. प्रपंच आणि संसार यामध्ये संतांनीच फार मोठा भेद केलेला आहे. प्रपंच अटळ असतो. जगणं आणि प्रपंच यांचं एक अतूट असं नातं आहे. पण संसारातून सुटण्याचा मार्ग मात्र चांगला आखून दिलेला आहे. तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. काही जणांना असेच खोटे वैराग्य येते काही दिवस. ते वैराग्याचा अनुभव घेतात. काही दिवसानंतर ते वैराग्य सरते तेव्हा पुन्हा संसार त्यांना आपल्या पाशामध्ये ओढू लागतो. मग पुन्हा संसाराकडे वळतात. सामान्य माणसांना काही कळत नाही की खरं कोणतं आहे. कालचं रूप खरं होतं की आजचं रूप खरं आहे. होतं काय की अशा लोकांमुळे प्रपंच आणि संसार दोन्हीचंही हासं होतं. जनसामान्यांचा विश्वास उडतो. ना धड प्रपंच ना धड परमार्थ
अशी अवस्था येते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्म हा असाच कलंकित आहे, धर्मामध्ये असेच पापाचरण चालते असं सांगण्यास अधर्मी आणि नास्तिक भौतिकवादी मोकाट सुटतात. सामान्य जन निर्णय करू शकत नसतातच, त्यामुळे त्यांनाही असं वाटू लागतं की खरंच आहे, कालपर्यंत हे असं वागत होते, आज असे वागतात, सगळा ढोंगीपणा आणि स्वार्थीपणा आहे. झालं. मग अशी माणसं एकतर नास्तिकतेच्या मार्गावर वळतात किंवा आंधळेपणाने प्रत्येक वेळी नव्या नव्या मार्गाचा अवलंब करीत राहतात. काही जण सगळंच सोडून हताशपणे बाजूला बसतात. काही जण जे आहे ते असंच प्राक्तनामध्ये आहे असं म्हणून गप्प बसतात. त्यांना मार्ग दाखवणार कोण? कृष्णानंद स्वामी उभयतांकडे पाहून पुढे सांगू लागले. सामान्य माणसांप्रमाणे संसार करीत राहणं योग्य की आपल्याला जो मार्ग सापडला आहे, जो मार्ग सिद्ध आहे, तो स्वीकारणं योग्य? मार्ग स्वीकारून त्यावर चालणंच योग्य. कारण हरी हे अशी धाराव्रत आहे, म्हणजे खडगाच्या धारेवरून चालण्यासारखं. चालता येईल, पण किंचित जरी पाऊल तिरपं झालं तरी खडग पायात घुसल्याशिवाय राहत नाही. शिवाय दुसरी बाब, कुणी तुम्हाला चालण्यासाठी बोलवलेलं नाही, निर्णय तुमचाच, म्हणजे स्वस्वीकृत आहे. असे असल्यावर आपल्याला कार्य पूर्ण करावेच लागते, किंबहुना सद्गुरू ते करूनच घेतात. हे एवढे चिंतन ऐकून हरी महाराज शांतपणे बोलले. दादा, अगदी सत्य आहे. परमार्थाचा मार्ग स्वीकारून आपण मार्गस्थ होत आहोत. या आपल्या चिंतनातून असे भासत आहे की अजूनही मार्ग परिपूर्ण नाही. त्या पूर्णत्वाकरता आम्ही काही करावे असे तर सुचवायचे नाही आहे ना तुम्हाला? कृष्णानंद स्वामी आनंदाने हसले. अगदी बरोबर आहे हरी. पूर्णत्व हे मूलतः आहेच, मात्र त्याच्या जाणीवेपर्यंत आपण जाणे महत्वाचे. त्यातून व्यष्टी स्तरावर आपण परमोच्च स्थितीत जाऊच, मात्र त्याही बरोबर समष्टीच्या दृष्टीने एक आदर्श प्रस्थापित होत असतो. याचसाठी काही साधनांचा विचार आता तुम्हा उभयतांच्या समोर ठेवत आहे. सद्गुरूंच्या आज्ञेने त्याच्यावर कार्यवाही करणं अपेक्षित आहे. पाशुपत व्रत, पंचाग्नी साधना, विराग दीक्षा आणि त्यानंतर कायादग्ध संस्कार या क्रमाने आपण पुढे गेले पाहिजे असं वाटतंय. अत्यंत गंभीर मुद्रेने हरी महाराज आणि सौ रमाबाई हे बोलणे ऐकत होते. पुढे आणखी काय संवाद झाला? सद्गुरूंनी साधनेला अनुमती दिली का? हे सर्व जाणूयात पुढील कथाभागात. ओम नमो नारायणाय. जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय. जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.